नमस्कार मित्रांनो. बांधकाम विभागाअंतर्गत बऱ्याचशा योजना निघलेल्या मित्रांनो. आणि मागच्या काळामध्ये काय झालं माहितीये का, मयत व्यक्तीच्या नावावर काही एजंट लोक पैसे काढून देत होते. आणि बऱ्याच जणांनी काय केलं होतं माहितीये का, 10-15 वर्षापूर्वी किंवा 20-25 वर्षापूर्वी जे मयत व्यक्ती झालेले मित्रांनो, त्याचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि पैसे सुद्धा काढले. तर मग एजंटनं काय काय केलं, 40-40, 50-50 हजार रुपये तुमच्याकडून उकळले आणि त्याचे पैसे काढून दिले, बरोबर. तर मग आता काय केलेलं माहितीये का, गव्हर्नमेंटने त्याची चौकशी लागलेली. चौकशी लावलेली आहे. प्रत्येक गाव काय माहिती का, ते काय करताय आता, चौकशी लावलेली असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये चेक करते की नेमके ह्या गावात किती व्यक्ती माहिती आहे किती नाही. तर आता एक मागचा एक किस्सा आहे मित्रांनो, मंठ्यामध्ये जवळपास 300 व्यक्ती जिवंत असताना सुद्धा न्यूज लागलेली होती मित्रांनो पेपरला. जिवंत असताना सुद्धा 300 व्यक्तीचे काय केले माहिती का, फाईली केलेले मित्रांनो. आणि जर समजा आता याला जर पेमेंट भेटलेलं असेल, तर एजंटनं जेवढं पेमेंट घेतलं तेवढं पेमेंट प्लस मध्ये समजा तुमचं तर तुम्हाला कमीच पैसे भेटणार. एजंटनं तुमच्याकडून पैसे घेतलेले, तर तुम्हाला सगळ्या पैशाची काय करावं लागणार आहे, भरपाई करावं लागणार आहे गव्हर्नमेंटला. आणि त्यामध्ये डबल तुम्हाला शिक्षा तर वेगळीच होणार, बरोबर. त्यामुळे काय करा माहिती का, बांधकाम विभागाचे जे काही लिगली असेल तेच योजना करा मित्रांनो, फ्रॉड करू नका. कारण काय होतं माहिती का, जर चौकशी लागली आणि काही जर झालं ना, तर आपणच त्याच्यामध्ये फसतो. एजंट लोक बाजूला निघून जाते. बऱ्याच एजंटचे फोन आता लागत नाही आणि बरेच एजंट काय माहिती का, फरार झालेले. त्यामुळं हे बांधकाम विभागाचे जे पण काम असेल मित्रांनो, ते करत असताना काळजीपूर्वक करा आणि